क्रिकेट क्लब संघाने बॅटिंगचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. चला अरबाज ओडेकर आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. अरबाज ओडेकर. चला स्पीडअप घ्यायचा पंच. चला अरबाज ओडेकर आपण देखील समालोचन कक्षामध्ये यायचंय. चला पंच सामन्याला सुरुवात करायची. आपण पाहतो या सामन्यासाठी मेन अंपायरच्या भूमिकेत जुबेर मालदार सर हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी लेदर क्रिकेटमध्ये देखील पंचगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या प्रकारचा खेळ देखील, क्रिकेटर देखील अगदी चांगल्या प्रकारचे आहेत आणि पंच देखील चांगले आहेत. चला पंच आतमध्ये टायमर लावायचा आहे. पहिली 3 षटकं 15 मिनिटाच्या आतमध्ये हाताळली जाणं अनिवार्य आहे. शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये येईल याची नोंद घ्यायची आहे. चला पंच आपण टायमर पालकरला आपण पाहतो एक विस्फोटक बॅटर, बाहुबली बॅट्समन म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं नवलाई क्रिकेट क्लब संघाचा, तोच बॅटर सध्याच्या घडीला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. तर त्याच्या साथीने सौरभला आपण पाहतो नॉन स्ट्रायकिंग गेन वरती, गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अजय पाहायला मिळत आहेत. पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटाचं टायमिंग असेल. आपल्याला नोंद घ्यायची आहे दोन्ही टीम्स. सामन्याला सुरुवात होते. पहिला बॉल, तिसरा सामना आजच्या दिवसातला. पहिला बॉल वरती बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन येते. एक सिंगल कंप्लीट झाले आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येला आतापत्र श्री गणेश झालाय. धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाली आहे. आदिल शेख आपण कुठे असेल तर माईकशी संपर्क साधायचा आहे. आदिल शेख. चला दरम्यान पहिला बॉल वरती एक सिंगल आले. पहिल्या बॉल वरती एकेरी धावेने धावसंख्येला सुरुवात झाली. अकाउंट उघडलं जात आहे, खातं ओपन झालंय नवलाई क्रिकेट क्लब संघाचं. स्ट्रायकिंग गेन वरती सौरभला आपण पाहतो एक विस्फोटक बॅटर. हो यावेळेस बैठक क्या पाते, पाठचा पाय वाकवलाय आणि त्यानंतर हवाई सफर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धाव्यांसाठी सौरभच्या पाठ पण आला षटकार. 7 या आकड्यावरती धावफलक. क्या बात आहे. अगदी जर पाहायला गेलं तर पाठचा पाय वाकवत असताना पाठचा पाय जमिनीवरती टेकवला आणि त्यानंतर चेंडूला देखील आसमान दाखवलाय. लोअर फुल टॉस होता. संधी आता मात्र पुन्हा एकदा होती, मात्र फक्त आणि फक्त एकच धाव इथे कंप्लीट केली जाते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. 8 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचत आहे.
संधी होती. आता मात्र मोठा फटका खेळण्याची संधी पुन्हा एकदा सौरभकडे चालून आली होती. या अगोदरच्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर फटका बनवला होता, क्रिएट केला होता, मात्र या चेंडूवरती संधी निर्माण झाली होती. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा के प्रगतीपथावरती आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक प्रगतीपथावरती. 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रणित पालकरला आपण पाहतोय स्ट्रायकिंग गेन वरती. सध्याच्या घडीला पाहिलं तर बाहुबली बॅट्समन म्हणून या खेळाडूची ओळख आहे. व यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फक्त आणि फक्त एकच धाव ही धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 9 या आकड्यावरती, 9 ऑन द बोर्ड. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आपल्याला पाहायला मिळते. 9 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावल्या गेल्यात. स्ट्रायकिंग गेन वरती सौरभ, एक षटकार, अगदी सुरेख फटका पाहायला मिळाला. यावेळेस देखील पुन्हा एक डाऊन साईडला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला गेलाय, मात्र थांबवलं जातंय. एका धावेवरतीच आता समाधानी राहावं लागतंय. तर पण आणि या एका धावेच्या मदतीने डबल डिजिट मध्ये धावफलक जाऊन पोहोचतंय. 10 धावा धावफलकावरती, 10 ऑन द बोर्ड. 10 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळते. पहिलं षटक जर पाहायला गेलं तर एक षटकार वगळता चांगली गोलंदाजी राहिली अजयची देखील. मात्र आता ऑन साइडला टर्न केलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. पॅरलल फटका प्रणित पालकरच्या बॅटमधून आलाय षटकार. सोळा या आकड्यावरती धावफलक. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिलं षटक 16 धावांचं राहिलंय आणि आता मात्र स्ट्राईक देखील चेंज झाले. सौरभला आपण पाहतो स्ट्रायकिंग गेन वरती, गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. ऋतिकला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये. ऋतिक पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग गेन वरती. सौरभ, एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर प्रणितच्या बॅटमधून देखील एक षटकार आलाय. सुरुवात मिळाली, दोन्ही खेळाडूंना स्टार्ट मिळालाय. या स्टार्टला आता मात्र मोठ्या धावसंख्येत कन्वर्ट करायचे आहे. अजूनही जर पाहायला गेलं तर 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये 16 धावा. पहिल्या षटकामध्ये अगदी जर पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग, एकेरी दुहेरी धाव, त्याचबरोबर षटकार चौकारांची भाषा देखील बोलली गेली आणि आता या षटकामध्ये देखील धावा बनवायच्या आहेत. यावेळेस दिशा करा पाहायला मिळते. डाऊन द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, एक्स्ट्रा धाव वाईटच्या स्वरूपात धावफलकावरती लगावली जाते. 17 या आकड्यावरती धावफलक, 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. सौरभला आपण पाहतोय पहिला चेंडू थोडासा डाऊन द लेग स्टंपच्या बाहेर आतायला, त्यानंतर बदलाव केला, लेंथ मध्ये बदलाव, लाईन मध्ये बदलाव, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या रोखले 17 या आकड्यावरती, 17 ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा काही चालू आहे. दुसरं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आहे. पहिलं षटक 16 धावांचं पॉवर प्लेचं षटक, पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळाली आहे आणि या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी चांगली राहिली पहिल्या बॉलवरती. हो, यावेळेस देखील लोअर फुल टॉस ऑन साइडला टर्न केलं जात आहे. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल धाव कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिला गेलाय, मात्र थांबवला गेलाय. एका धावेवरतीच आता समाधानी राहावं लागतंय. धावसंख्या पुढे सरसावते, धावफलक पुढे सरसावते. 18 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 18 ऑन दी बोर्ड. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सौरभला आपण पाहतोय, तरी पाहायला गेलं तर गती परिवर्तन सातत्याने केले जात आहेत. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल पकडला गेला, विकेट मिळते. पहिला धक्का, प्रणित पालकर बॅक टू दी पवेलियन.
नवीन बॅटर राकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राकेश यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल वरती सर बॅटने घेण्याचा प्रयत्न, इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. सौरभने कमबॅक करून दिले. चांगली गोलंदाजी राहिली या दुसऱ्या षटकामध्ये. धावा रोखल्यात. पहिलं षटक 16 धावांचं, दुसरं षटक आतापर्यंत फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. लोअर फुल टॉस आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेट मिळते. यस, माघारी परतावं लागतंय. राकेश यांची विकेट आली आहे. धक्का क्रमांक दुसरा. राकेश बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रमेश दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 या आकड्यावरती दुसरा फलंदाज बाद झालाय. दुसरा धक्का 18 या आकड्यावरती बसला आणि आता तर त्यांची जागा घेण्यासाठी रमेश यांना आवाड पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. धावा रोखल्यात. खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागणार आहे ऋतिकचं, कारण चांगली गोलंदाजी सातत्याने, लयबद्ध गोलंदाजी, अचूक टप्पा, एक चॅनल पकडला आणि त्या चॅनलवरती गोलंदाजी केली गेल्या. हो, यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. दरम्यान 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यात धावा बनवल्या गेल्या त्या 18. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तिसऱ्या षटकामध्ये चिरागला आपण पाहतोय. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी एक युवा खेळाडू, युवा टॅलेंटेड खेळाडूच्या खांद्यावरती दिली जाते. चिरागला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली आहे स्ट्रायकिंग गेनवरती. सौरभ पाहायला मिळालाय. आता मात्र धावसंख्या रोखल्या. लोअर फुल टॉस आडवा बॅटने हॅमर केला. क्षेत्ररक्षक आहे आणि इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. झेलची संधी होती, झेल सोडला गेलाय. धावा किती मिळतील? 2 धावा तर कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने 20 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. संधी होती, झेलची संधी होती, चुकी झाली आहे क्षेत्ररक्षकाकडून. यावेळेस देखील आडवा पाटने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा. हॅलो. दरम्यान 32 धावा
इथे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 32 ऑन द बोर्ड. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आतापर्यंत 32 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतील, एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसवते. 33 या आकड्यावरती धावफलक 33 ऑन दी बोर्ड. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. कुठेतरी जर पाहायला गेलं तर तिसरं षटक प्रगतीपथावरती या षटकामध्ये देखील धावा आल्यात. या षटकामध्ये देखील अगदी जर पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग पाहायला मिळते. दरम्यान 2 षटकार या षटकामध्ये 15 धावा आतापर्यंत पहिल्या 5 चेंडूवरती आल्या. शेवटच्या चेंडूवरती काय होणार पाहावं लागणार आहे. अखेरचा बॉल कुठेतरी ट्रॅकवरती आउटसाइड दी ऑफ सम एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते व्हाईटच्या स्वरूपात. ही एक्स्ट्रा धाव आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या 34 या आकड्यावरती 34 ऑन दी बोर्ड. 34 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. चिरागला आपण पाहतोय युवा गोलंदाज आणि युवा गोलंदाजावरती इथे फलंदाजांनी दबाव टाकलाय. मात्र यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळालाय. क्या बात आहे. क्षेत्ररक्षण देखील कमालीचं. षटक संपतंय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 34. 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अखेरच्या षटकामध्ये रोहितला आपण पाहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल झाला. आतापर्यंत 3 षटकामध्ये बनवल्या गेल्या 34 धावा आणि आता शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी रोहितच्या खांद्यावरती दिली. पहिला बॉल कुटप्पा चाडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न, संपर्क नव्हता. क्षेत्ररक्षक येतील, एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी हालचाल आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउटच्या स्वरूपात आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. विकेट मिळते. फलंदाजाला माघारी जावं लागतंय. नवीन बॅटर कुणाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 35 या आकड्यावरती तिसरा धक्का बसलाय. तिसरा फलंदाज 35 या आकड्यावरती बाद झालाय. आडवा बॅटने टर्न केलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तकावरती दस्तक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. सौरभच्या पाठ पडून षटकार. एक्केचाळीस धावा फलकावरती 41 ऑन दी बोर्ड. हो, यावेळेस देखील पुन्हा एकदा आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न झालाय. संपर्क नव्हता. क्षेत्ररक्षक आहे, जेल पकडला गेलाय का? नाही, जेल सोडला गेलाय. जीवनदान मिळालंय आणि इथे 2 धावा धावफलकावरती देखील लगावल्या जात आहेत. 43 या आकड्यावरती धावफलक 43 ऑन दी बोर्ड. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न झाला, मात्र तिथे जेल सोडला गेला. 43 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूंचा काही अजूनही शिल्लक आहे. आतापर्यंत जर पाहायला गेलं तरी या षटकामध्ये पहिल्या 3 बॉलवरती 9 धावा आल्या. धावसंख्या 43 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते.
हो यावेळेस बागफुटला गेला, एक्स्ट्रा का बसला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आला एक शानदार चौकार सौरभच्या बॅटमधून. 47 या आकड्यावरती धावफलक, 47 ऑन दी बोर्ड. बागफुटला गेला आणि त्यानंतर नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. 4 धावांची मोहर लगावली जाते. क्षेत्ररक्षण बदललं गेलं, आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये इथे बदलाव केला जातोय. आक्रमक बॅटिंग या अखेरच्या षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्या अगोदर जर पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक गोलंदाजांचा राहिला होता, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा सौरभ नावाचं वादळ आलं. 14 चेंडू आणि 37 धावांची खेळी सौरभच्या बॅटमधून आल्या. हो लोअर फुल टॉस, क्या बात आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आणखीन एक शानदार षटकार सौरभच्या बॅटमधून. चला ही इनिंग संपल्यावरती नाणेफेकीसाठी यायचं आहे. लांजा संघ, युवा लांजा, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. दरम्यान एक्स्ट्रा धाव आली वाईटच्या स्वरूपात, एक्स्ट्रा धाव आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्येचं टोटल 54 या आकड्यावरती, 54 ऑन दी बोर्ड. 54 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आउटसाइड दी ऑफ स्टंप, पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव, पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्येचं टोटल आता मात्र जाऊन पोहोचते 55 या आकड्यावरती, 55 ऑन दी बोर्ड. चला नाणेफेकीसाठी यायचंय युवा लांजा संघ. 55 या आकड्यावरती धावफलक. आडवा बॅटने ऑन साइडला शेवटच्या बॉलवरती फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे, पुन्हा एकदा चुकी झाली आहे. दुसरीचा कॉल दिला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते माघारी परतावा लागते. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विकेट आली आहे. 56 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलं जात आहे. दरम्यान 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 56, 3 गाड्यांच्या मोबदल्यात. रोहन बरेकर, आपण कुठे असाल तर समालोचन कक्षामध्ये यायचं.
टीम की तरफ से दूसरा ओवर। क्या सार्थक ना, फिर एक बार उठाकर खेलना चाहते थे, बाहर ही किनारा लगता हुआ फील्डर के दस्तानों में गेंद, 1 रन से टीम का बढ़ता हुआ स्कोर। चौबीस रन बिना कोई नुकसान पर। मेन अंपायर का काम करे वो जुबेर मालदार और लेग अंपायर का काम करे वो जिलान रिफाई। फिर एक बार स्ट्राइक पर आएंगे वो रोहित। एक अच्छी बल्लेबाजी करते हुए अपनी टीम के लिए रोहित। फिर एक बार उठाकर खेल ले सीधा फील्डर के दस्तानों में। इसी के साथ रोहित के फारिक अंत होता हुआ यहाँ पर एक अच्छी बल्लेबाजी कर कर अपनी टीम के लिए पहला विकेट जाता हुआ यहाँ पर रोहित का 24 रनों पर। एक अच्छा मुकाबला चलता हुआ यहाँ पर। उनकी जगह लेने जा रहे हो सिद्धांत। देखेंगे किस तरह से अपने बल्ले से कितना रन बना पाते हैं सिद्धांत अपने टीम के लिए। 24 रनों पर पहला विकेट जा चुका है। फिर एक बार ऑफ साइड में खेल दिया गेंद को, पॉइंट की दिशा में गेंद जाती हुई। और एक 4 रन के लिए गेंद गई। आते ही 4 रन से अपना खाता खोला। टीम का बढ़ता हुआ स्कोर 28 रन, 1 विकेट के नुकसान पर चलता हुआ मैच नवलाई क्रिकेट क्लब विरुद्ध शिवनेरी दांडेयाडम। आते ही 4 रन से अपना खाता खोल दिया सिद्धांत ने। फिर एक बार अगली गेंद संतोष की। फिर एक बार लेग साइड के उड़ाकर खेलना चाहते थे, गेंद जाती हुई फील्डर के दस्तानों में। अभी 20 ओवर की एक गेंद शेष। स्कोर पहुंचा 29 रनों पर। फिर एक बार स्ट्राइक पर गए हो सिद्धांत। फिर एक बार हाफ शॉर्ट पिच गेंद उठाकर खेलना चाहते थे, तब तक 1 रन पूरी हुई, दूसरे रन का कोई चांस नहीं। एक अच्छा प्रणीतिन का थ्रो। स्कोर पहुंचा 30 रनों पर शिवनेरी दांडेयाडम 1 विकेट के नुकसान पर। बारह गेंदों में 28 रनों की जरूरत। शिवनेरी दांडेयाडम टीम को खुद के तरफ से पहला ओवर, टीम की तरफ से तीसरा ओवर लेकर आए हो सौरभ। काफी बेहतरीन बल्लेबाजी की थी, देखेंगे उसी तरह से गेंदबाजी करते हैं क्या अपनी टीम के लिए। और स्ट्राइक पर रहेंगे वो सिद्धांत, जो एक चौका लगाकर बल्लेबाजी करते हुए यहाँ पर। सौरभ की पहली गेंद सिद्धांत के लिए, एक शॉर्ट पिच गेंद उठाकर खेलना चाहते हैं, देखेंगे कैच, कोई मौका नहीं। 1 रन भागकर और दूसरे रन के दौड़ते हुए यहाँ पर 2 रन मुकम्मल। स्कोर पहुंचा 32 रनों पर।
एक अच्छा मुकाबला चलता हुआ यहाँ पर नवलाई क्रिकेट क्लब विरुद्ध शिवनेरी राडेडम। फिर एक बार अपने बॉलिंग मार्ग पर जाते हुए सौरभ अपने टीम के लिए अच्छी बल्लेबाजी करते हुए यहाँ पे सिद्धांत देखिए अगली गेंद पर फिर एक बार सौरभ फिर एक बार शॉर्ट पिच गेंद उठाकर खेलना चाहते थे लेकिन वहां पर कैच ड्रॉप। अच्छा मौका वहां पर था कैच लेने का। बोला जाता है कैच विन मैच विन। स्कोर पहुंचा 33 रनों पर। फिर स्ट्राइक पर गए वो लेफ्ट हैंड बल्लेबाज ऋत्विक। फिर एक बार सौरभ अगली गेंद करेंगे ऋतिक के लिए लेफ्ट हैंड बल्लेबाज। फिर एक बार उठाकर खेल दिया गेंद जाती हुई सीधा वहां पे कैच ड्रॉप और एक 4 रन। गेंद को देखा शॉर्ट पिच उसको घुमा कर खेल दिया लेग साइड के दिशा में से लेकिन वहां पर कैच ड्रॉप करते हुए यहां पर ऋत्विक की कैच ड्रॉप और एक 4 रन। इसी के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 37। काफी बेहतरीन मुकाबला चलता हुआ यहां पर। लगातार शॉट गेंद करते हुए यहां पर सौरभ उसका फायदा उठाते हुए दोनों बल्लेबाज सोनेरी डायनाम के। फिर एक बार अगली गेंद और सीधा बल्ला दांडी गुल। दूसरा धक्का मिलता हुआ यहां पर शिवनेरी डायनाम को 39 रनों पर 37 रनों पर। उनकी जगह लेने जा रहे हो तेजस। दोन बॉल आहेत ना 8 गेंदों में 20 रनों की जरूरत। इस ओवर की 5वीं गेंद नए बल्लेबाज तेजस देखें किस तरह से इस गेंद पर कितने रन बना पाते कितने रनों से अपना खाता खोलते। फिर एक बार सौरभ नए बल्लेबाज तेजस फुल टॉस गेंद को हवा में खेल दिया। नो गेंद और 6 टोटल 7 रन मिलते हुए यहां पर। और फ्री हिट मिलता हुआ यहां पर। स्कोर पहुंचा 44 रनों पर। इस ओवर के अभी भी 2 गेंद शेष। फिर एक बार सौरभ देखें फ्री हिट में कितने रन बना पाते। तेजस आते ही 6 रन से अपना खाता खोला। फिर एक बार उठाकर खेल दिया 1 बॉल 4 रन। एक अच्छी बल्लेबाजी करते हुए अपने टीम के लिए और खुद के लिए
स्कोर पहुंचा 48 रनों पर। जीत के लिए अभी भी 9 रनों की जरूरत। सात गेंदों में 9 रनों की जरूरत। तकरीबन अपने तरफ खींच के लिया इस मैच को तेजस ने। फिर एक बार उठाकर खेलना चाहते थे, कोई बल्ले का कोई बीचों बीच गेंद लगी नहीं, वहां पर ही गेंद उछल दी और कैच आउट होते हैं अपने टीम के लिए। अच्छी बल्लेबाजी करते हुए यहां पर 2 गेंदों में 11 रन बनाकर अभी भी लास्ट ओवर 6 गेंदों में 9 रनों की जरूरत। काफी अच्छा मुकाबला चलता हुआ यहां पर। अक्षय टीम की तरफ से चौथा ओवर, कोटे की तरफ से पहला ओवर लेकर 6 गेंदों में 9 रनों की जरूरत है। वो शिवनेरी डांडिया टीम को उनकी जगह लेने जा रहे हो अजय। एक अच्छा मुकाबला चलता हुआ यहाँ पर। 6 गेंदों में 9 रनों की जरूरत है शिवनेरी डांडिया एडम को। कोटे की तरफ से पहला ओवर, टीम की तरफ चौथा ओवर लेकर आए हो अक्षय। और स्ट्राइक पर रहेंगे वो सिद्धांत। अच्छी गेंद लेग साइड में खेल दिया गेंद को। 1 बॉल जाता हुआ फील्डर के दस्तानों में, एक ही रन। 2 रन लेना चाहते थे लेकिन तेजस ने उनको मना किया। सिद्धांत को स्ट्राइक अपने पास रखते हुए यहां पर अभी भी 5 गेंदों में 8 रन की जरूरत। फिर एक बार अक्षय की अगली गेंद तेजस के लिए। गेंद को उठाकर खेल दिया वहां पर सौरभ, और फिर एक दूसरी गेंद और रनिंग द बिटवीन द विकेट दोनों फिलरों में। और स्कोर पहुंचा 51 रनों पर। काफी एक अच्छा मुकाबला चलता हुआ यहां पर अभी भी। फिर एक बार अक्षय तेजस के लिए, देखिए किस रन बना पाते अगली गेंद पर। फिर एक बार घुमाकर खेलना चाहते थे लेकिन विकेट कीपर के दस्तानों में गेंद जाती हुई, कोई रन नहीं। अभी भी दबाव बढ़ता हुआ यहाँ पर तेजस के ऊपर। अभी भी इस ओवर के 3 गेंद शेष, 3 गेंदों में 6 रनों की जरूरत। हर गेंद पर 2-2 रन निकालना पड़ेगा अपने टीम को लिए जीतने के लिए। देखें फिर एक बार अक्षय काफी बेहतरीन गेंदबाजी करते हो यहाँ पर। फिर एक बार तेजस, और ऑफ साइड में तड़का दिया गेंद को, गेंद जाती हुई दन दन करते हुए यहां पर। और 4 रन के लिए एक बेहतरीन स्ट्रोक। ये 4 रन से टीम का बढ़ता हुआ स्कोर 55 रन। अभी भी 2 गेंदों में 2 रन की जरूरत। अगर इस मैच को जीतना है तो शिवनेरी डांडिया एडम को। अजय, और इस टूर्नामेंट का एक नियम है कि कंपलसरी चेस है। दोनों कप्तान से एक गुजारिश है, कंपलसरी चेस। दो गेंदों में 2 रन। फिर एक बार अगली गेंद अक्षय की, और एक काफी लेग स्टंप के बाहर, अंपायर ने उसको वाइड करार दिया। अतिरिक्त बढ़ता हुआ स्कोर लेवल होता हुआ यहां पर।
2 गेंदों में 1 रन। फिर एक बार अक्षय, फिर एक बार वाइड गेंद और ये 22 के रूप में 4 रन। इसी के साथ शिवनेरी डायनेमो ने इस मैच को जीत लिया। अभी होने वाला मैच नवलाई